तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत की हिम ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा, मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खरंच खूप इन्फॉर्मेशन ही मिळणार आहे. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील, काही माहिती विचारायची असेल तर कमेंट करा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आपण निघालो अलिबागसाठी. किहीमवरनं अलिबाग फक्त 11 किलोमीटरवर आहे. जाण्यासाठी रस्ता वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि जो टायमिंगला आम्ही गेलो होतो 12 वाजेच्या आत सकाळी, तर तेव्हा जास्त गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित ही बीच फिरता येते. पण 12 वाजेपर्यंत किनाऱ्यावर जास्त पाणी नसल्यामुळे इथे खूप माती आणि थोडं गाऱ्यासारखं असतं किनाऱ्यावर. त्यामुळे जास्त काही पाण्याचा आनंद लुटता येत नाही. पाणी 12 नंतर बऱ्यापैकी किनाऱ्यावर येतं. हा जो समोर स्क्रीनवर तुम्ही किल्ला बघत आहात त्याचं नाव आहे कोलाबा किल्ला. या किल्ल्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे. सो संकष्ट चतुर्थी किंवा गणेश जयंतीला इथे खूप गर्दी असते भाविकांची. आणि त्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटने जावं लागतं ज्यावेळेस पूर्ण पाणी भरलेलं असतं. पण ज्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस तुम्ही पायी पण जाऊ शकतात त्या. पुढे आम्ही अलिबागवरून मांडवा बीचसाठी निघालो. अलिबागवरनं 11 ते 15 किलोमीटरवर मांडवा बीच येते. मांडवा बीच ही अतिशय निर्जन अशी बीच आहे. तिथे कोणीच जास्त गर्दी वगैरे नसते. सो आम्हाला वाटलं होतं की तिथे काहीतरी गर्दी वगैरे बऱ्यापैकी असेल. पण तिथे गेल्यानंतर कळलं की तिथे कोणीच नव्हतं. आणि तिथे स्टॉल्स वगैरे पण नसतात. पण ज्यावेळेस आम्ही आमची बाईक तिथे पार्क केली तिथल्या पार्किंगमध्ये, त्यावेळेस आम्ही नोटीस केली एक गोष्ट की एक बस होती जी दैनंदिन जे लोकं ऑफिसला जातात, तर त्यांच्यासाठी ती बस अलोकेट केलेली होती. आणि ती बस तिथे त्या लोकांना उतरवून ते बस एका पुलाकडे धावपळ करत जात होते. सो आम्हाला क्युरिओसिटी वाटली की नक्की हे लोकं कुठे जात आहेत. तर त्यानंतर आम्हाला असे कळले की ते लोकं बोटने मुंबईला दररोज प्रवास करणारे प्रवासी होते, जॉब करणारे होते. सो आम्हीही तिथे थोडा वेळ बीचवर टाईमपास केल्यानंतर आम्हीही ते बघण्यासाठी पुढे गेलो. आणि आम्हाला कळलं की तिथे ते एक तुम्ही स्क्रीनवर जे बघू शकत शकत आहात, ते एक बोटचं स्टॉप आहे. जेट्टी बोट्स आपण ज्याला म्हणतो. सो त्याचं ते एक स्टॉप आहे. तिथनं ज्या जेट्टीज आहेत त्या गव्हर्नमेंटच्या असो किंवा प्रायव्हेट असो, ते तुम्हाला मुंबईपर्यंत नेतात. मी ज्यावेळेस Googleला सर्च केलं, तर तिथनं 1 तासावर गेटवे ऑफ इंडिया हे होतं. सो आम्हीही रँडमली आम्ही एक डिटोर घेतला आणि ठरवलं की आपण गेटवे ऑफ इंडियाला जायचं. कारण आमचंही आम्ही आजपर्यंत तिथे गेलो नव्हतो. सो तिथे गाडी पार्क केली. तिथे तिकीट घेतलं आम्ही. ₹60 पर पर्सन प्रमाणे तिथे जेट्टीचं तिकीट असतं. सो आणि तिथे तिकीट घेतल्यानंतर तिथे दर 1 तासाला जेट्टी अवेलेबल असते. तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन अशी, की तिथे भरपूर लोकं हे बिझनेस करायला बसलेले आहेत. सो काही लोकांकडे त्यांच्या जेट बोट्स आहेत. ते म्हणतात की ₹2000 पर पर्सन प्रमाणे जर तुम्ही द्याल, तर आम्ही तुम्हाला 15 मिनिटात सोडतो मुंबईला, 20 मिनिटात सोडतो. पण तसं काही नाही आहे. मी तर म्हणेल ते अव्हॉइडच करा. जर तुम्हाला तो आनंद घ्यायचा आहे जेट बोटचा, तर तुम्ही तो घेऊ शकता. पण आम्ही प्रिफर केलं की प्रवासी बोटने, जेटीनेच आपण जाऊया. तिथे गव्हर्नमेंटच्या ज्या जेटीज आहेत, ज्यामध्ये तुम्ही कार वगैरे पण घेऊन जाऊ शकतात, बाईक घेऊन जाऊ शकतात. तेही तिथं अवेलेबल आहेत. पण त्यांना जरा टाईम असतो. म्हणजे जवळ ते 1 ते दीड तास घेतात. पण आम्ही प्रिफर केलं की प्रायव्हेट जेटीनेच जावं. थोडा वेळ टाईम आम्ही वाट बघितली, जी जेट्टी मुंबईवरनं येणार होती तिची. आणि मग नंतर आम्ही मांडवा बीच ते गेटवे ऑफ इंडिया जेट्टीने आम्ही प्रवास सुरू केला आमचा.
मित्रांनो, तुमच्यासाठी एक खास सांगायचं म्हणजे आपल्या जेटीसोबत तिथे काही पक्षी हे उडत असतात आणि जे लोकांना रोजची सवय आहे अपडाऊन करण्याची ऑफिसला जाण्यासाठी मुंबईला, तर ते लोकं काय करतात, की सोबत त्यांच्यासोबत चिप्स, कुरकुरेसारखे पॅकेट्स ठेवतात आणि ही जी बोट आहे ती डबल डेक होती. म्हणजे वरती पण लोकं बसलेले असतात आणि खालीही बसलेले असतात. सो लोकांनी काय केलेलं होतं, की त्यांना ते कुरकुरे वगैरे द्यायचे त्या पक्ष्यांना. म्हणजे चालत्या बोटमध्ये ते पक्षी आपल्या हातातनं तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात, की कुरकुरे वगैरे खात होते. सो तुम्हाला जर तसा काही आनंद किंवा तसा काही अनुभव घ्यायचा आहे, तर तुम्ही आधीच सोबत काही चिप्स, कुरकुरे वगैरे, मुरमुरे वगैरे असं काही तुम्ही सोबत ठेवू शकतात. कारण बोटवर पण ते विकायला असतं. पण जी गोष्ट ₹5 ला तुम्ही दुकानातनं घेता, तीच गोष्ट बोटवाले तुम्हाला ₹20 ला देतात. सो तसं न करता तुम्ही सोबतच ठेवा आणि पक्ष्यांना काही ना काही तुम्ही खायला देऊ शकता. जे त्यांच्यासाठी हानिकारक नसेल असं. पण आता तिथे जे अवेलेबल होतं बोटवर ॲक्चुअली कुरकुरे, तर आम्हाला तेच घ्यावं लागलं आणि आम्ही तेच त्यांना खाण्यासाठी दिलं आणि आम्ही तो एक त्यांच्यासोबत एक आनंद शेअर केला. खाली पोहोचलो तर गेटवे ऑफ इंडियाला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ही आहे उपरा ट्रायडन आणि तिच्या बाजूला आहे ताज हॉटेल. इथे तुम्हाला फोटो वगैरे काढण्यासाठी पण सुविधा आहे. तिथे लोके असतात आणि विशेष म्हणजे तिथे जवळपास तुम्ही कॅश ठेवा कारण तिथले काही जे विक्रेते आहेत ते फोनपे, गुगल पे वगैरे वापरत नाहीत. क्वचित लोकच वापरतात. सो तुम्ही स्वतःजवळ कॅश वगैरे नक्कीच ठेवा. तर आपला हा प्रवास होता किहीम ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा, मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया. सो खूप चांगलं वाटलं ही जर्नी करून. तुम्हालाही काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि धन्यवाद. आपण भेटूया पुढच्याच पार्टमध्ये. अजूनही जर्नी बाकी आहे. असेच निरनिराळे व्हिडिओ तुम्हाला मी टाकत राहील. त्यासाठी फॉलो करा. थँक्यू.